तर ही आमची कॅम्प साईट होती नुब्रा व्हॅलीची. हे टेंट्स होते, म्हणजे हे 201, 202, 203, 204 हे चारही आमचे होते. आणि 203मध्ये आम्ही लोक, मी आणि आदिती राहत होतो. तुम्हाला वरच्यावर दाखवतो कसा आहे. आता थोडंसं मेस असेल. तर असा टेंट आहे, म्हणजे ऑलमोस्ट रूमसारखंच असतं हे. आतमध्ये टॉयलेट, सकाळी गरम पाणी होतं. रात्री प्रॉब्लेम इकडे होता की लाईट नव्हती, तर तो एक इश्यू होता आणि 2च फक्त प्लग होते इकडे तिकडे. बट ठीक आहे, एक रात्र मॅनेज करायची होती. सकाळी आम्ही 6 वाजता आम्हाला निघायचं होतं. आता 6 वाजलेत ऑलमोस्ट आणि गाडी कोल्ड स्टार्टसाठी लावलेल्या आहेत. झेंडे लावलेत आम्ही गाड्याला, दाखवतो तुम्हाला. आता नुब्रा व्हॅलीवरून आम्ही निघू पँगॉंगकडे जायला. तर हा नुब्राचा कॅम्प होता. आता दम लागला मला, कारण गाडी पुढे मागे करत होती, ते पूर्ण वाळू आहे त्याच्यामध्ये. ए झेंडा कुठे गेला तुझा? हां काय, ठीक आहे ठीक आहे. आम्ही मस्त झेंडे लावलेत. मी मागे, हे पुढे 2 इंडियन फ्लॅग दिसत आहेत. हां, आणि मी आपल्या महाराजांचा भगवा लावला आहे. आम्ही पँगॉंगकडे जायला आता निघतो आहे. आज 6चा टाईम होता. आज 6चा टाईम होता आणि सगळे एक्झॅक्ट 6 वाजता निघालेत. आम्ही मार्शलच्या आधी रेडी होतो, म्हणजे मार्शलच्या टायमासोबतच आम्ही रेडी होतो. वाळवून गाडी स्लिप होत्या का? रात्री उडली असेल हवेमुळे. तर हे नुब्रा व्हॅलीमधले सँड ड्यून्स. काल आम्ही इकडे आलो होतो, काल इव्हनिंगला पोहोचलो होतो. आता मॉर्निंगला निघतोय इथून. सकाळ सकाळ बाईक चालवायला खूप मजा येते, म्हणजे एकदम फ्रेश वातावरण आहे. आमचा ब्रेकफास्ट तिकडे मध्ये गावामध्ये असणार आहे, जिथे आम्ही म्हणजे पॅक करून घेतलेला आहे असं काल आम्हाला सांगितलं होतं. आता बघू. आणि बॅकअप व्हेकल सोबत असेल, मग आम्ही मध्ये तिथे ब्रेक घेऊ, तिथे आम्ही ब्रेकफास्ट करू. पण सकाळी ॲक्च्युली राईड करायला खूप सही वाटतं. जे दुपारी आपण निघतो तोपर्यंत बराच फटीक आलेला असतो, पण सकाळी फ्रेश माइंड असतं, सो मजा येते. आणि सगळा लाईनअप चालला आहे. रोड मोकळे आहेत, रोड एकदम क्लिअर आहेत लांब लांबपर्यंत. आणि सूर्य डोळ्यावर एकदम पडतोय, त्यामुळे थोडं थोडं दिसत नाही आहे, असं डोळे बंद होत आहेत. इथे मध्ये मध्ये वाळू पण रस्त्यावरती आली आहे उडून. आणि पण आपल्याला सूर्याच्या दिशेनेच नेतोय. बिस्किट 3 किलोमीटर, जे काल आपण गेलेलो. आज तानी पण चिल आहे. आमचा मार्शल आज एकदम चिल दिसतोय. सकाळी पण तो काय बोलला नाही, बहुतेक त्याने आम्हाला लवकरचा टाईम सांगितलेला. 6 वाजता बोललेला रेडी राहा, आणि आम्ही एक्झॅक्ट सगळे 6 वाजता रेडी होतो, विथ ऑल द गिअर्स वगैरे, लगेज वगैरे सगळं टाकून गाडीमध्ये. आणि त्यानंतर पण तो चिल होता. ऑलमोस्ट आम्ही एकत्रच सगळे रेडी झालेलो. सो आय गेस त्याने थोडासा लवकर टाईम सांगितलेला आम्हाला, पण ते ठीकच झालं. त्यामुळे सगळं टाईमवरती होतं आहे आता. आणि तो पण आता एकदम प्रॉपरली. आणि हा तो पळवत पण नाही आता. तो बहुतेक टानीचा इंजिन गरम नाही झाला अजून, टानी चिल आहे अजून. हां, तेवढे फोटो काढायला मिळतील. तेच लवकर पँगॉंगला पोहोचू तेवढं फोटो काढायला मिळतील. तो बोलला ना संध्याकाळी 5च्या आधी पोहोचला तुम्ही तर बरं आहे, कारण उद्या सकाळी तो थांबवणार नाही आपल्याला. हां, आणि जरी म्हणजे टाईमच देणार नाही रे तो तेवढं फोटो काढायला. जा तिथे आणि फोटो काढा. आता इव्हनिंगला काढले तर बरं आहे आपण. मस्त रोड दिसतोय. हां, कॅमेरा ऑन केला.
तर आता ऑफ रोडिंग थोडा पॅच आहे, मध्ये नदी एक आहे, नदीवरून ब्रिज आहे, क्रॉस करून चाललंय, पलीकडे जायचं आहे आम्हाला. चलो हां हां नाईस. चला हळूहळू. रनिंग करतात भाई, सही है सही है. स्टॅमिना मानला पाहिजे यार यांचा, सही है यार. हा ना, इथे आसपास काय आहे पण नाही, म्हणजे कुठून किती लांबून आले असतील. मानला पाहिजे ना. आता करेल ना ओव्हरटेक तो, मला वाटतं बघतो रे तो की आपण सगळे निघू का, तर निघतो तो. चल दिला पास. तर आम्ही आता इथे ब्रेक घेतला आहे नाश्त्यासाठी. ते पॅक करून आणलेले सँडविचेस आणि इथे कॉफी घेतली आहे की बनानास वगैरे पण आहेत इकडे. नाश्ता करून मग पुढे निघू. आज आमचे 2 पास असणार आहेत, वारीला आणि चांगला पास, सो बरंच डिस्टन्स आहे. तुमच्या गाडीखाली दगड आलेला तुम्हाला कसं वाटतं? काय नाही, गाडीला काहीच झालं नाही, आम्ही सरळ होतो. काल एक जण पडला पण आम्हाला काही झालं नाही. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही उभं होता गाडी सोडून? काही जण पडतात लगेच दगडावर. आम्ही पडतो पण आम्हाला काय होत Several days later. आज गाडी उभी आहे, गाडी का सोमवारी पण काय होतं. डायरेक्ट गाडी सोडून मी देतो. हे केलं ना, तो लागला नाही आणि सोडली ना, तो मागच गेला डायरेक्ट गाडी. आणि अशी मला ह्याला पण ते झालं ना मग असं असं करतं. आपली मोस्टली गाडी एवढी असते ना, तुझी गाडी अरे ही झोपते यार गाडी पूर्ण. तो स्टँडवर लावताना माहिती असं वाटतं पडेल. तेच त्याला बोललो मी. तेच झालं मग शनिवार रेती होतं. कळत नाही गाडी सोडताना. आज तुझा दिवस थोडा जपून झाले ना. म्हणजे जेवढा बुराई थोडा केली, वागला हा. आता. चल मग ठीक आहे, पुढचं आता टेन्शन नाही. म्हणून गड्डू नाही घेत, त्यामुळे तो मरत. आजारी परत व्हायला ठीक आहे. आता बिल टाकायला लागेल. याच्यावर जास्त का आजकाल. काल तो जवळ येतोय. केळी पाहिजे वाटतं. ब्लू ग्रीन ब्लॅक. DX नको करू, DX मध्ये ओरिजिनल क्वालिटी येते. उडताना मस्त दिसतो रे तो. हां, जाऊ का मी तिथे? गेला खाली. तर हा व्हिडिओ आपल्या या सिरीजच्या बाकीच्या व्हिडिओजपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे, कारण यावेळी गोप्रोने दगा दिला.
म्हणजे गोप्रोच्या ऑडिओने दगा दिला. या व्हिडिओमध्ये मी वापरलेलं बरंचसं गोप्रोचं फुटेज आहे आणि त्याचा ऑडिओच रेकॉर्ड नाही झाला, म्हणून मध्ये मध्ये तुम्हाला असं व्हॉइस ओव्हर ऐकायला मिळेल. चला तर मग गोष्ट पुढे सांगतो. नाश्ता झाला आणि आम्ही निघालो पँगॉंग लेकच्या दिशेने. आजचा पहिला पास होता वारीला पास. आता रोहित आणि मी इंटरकॉमवरती कनेक्टेड होतो आणि 2 मित्र इंटरकॉमवरती कनेक्टेड असतील तर गप्पा गोष्टी तर होणारच ना. तशा आमच्या फुल ऑन गप्पा गोष्टी आणि किस्से चालू होते. काही किस्से तर असे होते की जरी ऑडिओ रेकॉर्ड झाला असता तरी ते मी टाकू शकलो नसतो. बॉईज टॉक्स यू नो. वारीला पासचा रस्ता मला पर्सनली असं वाटतं की हा वन ऑफ द मोस्ट सिनिक रोड होता आमच्या पूर्ण ट्रिपमधला. छोटा सुंदर रस्ता, समोर दूरवर बर्फाचे डोंगर, डाव्या बाजूला एक छोटा ओढा, त्याच्या आजूबाजूला हिरवळ आणि डोंगरांचे रंग तर बघाच, इतके वेगवेगळे. खूपच सुंदर होतं यार सगळं. खाली पाणी बघितलं ते पाणी पाजत आहे. अरे काय सीन होता. भारी रे भारी. मी तर एकदा मध्ये तिकडे पाणी बघता बघता दुसरीकडे चाललेलो माझ्या घरात गेले. आणि हो, एक्झॅक्टली तेच झालं. रोड छोटा होता, कर्व्स होते, कधी चढण कधी उतरण आणि नजारे इतके सुंदर. त्यात हरवून गेलो ना तर आपणच हरवू शकतो, म्हणून एन्जॉय करत होतो, पण बाईक सुद्धा केअरफुली चालवत होतो. काय सही वाटतंय. इथे कदाचित बाईक हायर गिअरवरती होती आणि टर्न छोटा घेतला, म्हणून थोडासा इम्बॅलन्स झाला, पण त्याने लगेच बाईक हँडल केली. काहीच मोठं झालं नाही, म्हणून मग आम्ही पण थांबलो नाही आणि पुढे निघालो. वगैरे काढत होते आणि ते मॅमच एवढे फील होतं की ते असे घाबरत पण नव्हते. इकडे पण वेगळे टिकतील आम्हाला जर व्यवस्थित केअरफुली बघितलं ना तर नशिबात. बट रोड एक नंबर आहे. थोडेसे मध्ये मध्ये ते खड्डे आलेत, पण रोड खूप भारी होता, खूप भारी. लडाखच्या या भागात हिमालयन मॉर्मोट खूप कॉमनली दिसतात आणि आम्हाला सुद्धा ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत होते. आम्हाला थांबून त्यांना बघायचं होतं, पण आमचा मार्शल तो काय थांबतच नव्हता. मग काय आम्हीच थांबलो. आधी रोहित थांबला, त्याच्या जस्ट पुढे मी आणि आदिती थांबलो. आम्ही मॉर्मोट्सला बघत होतो आणि तेवढ्यात मागून आवाज आला. आम्ही मागे पाहिलं तर अगेन रोहित पडला होता. सॉरी तो नव्हता पडला, त्याची बाईक पडली होती. थांबलं पडलं. पुढे गे.
पण टेन्शन नाही, उभ्या उभ्याच बाईक पडलेली, त्यामुळे त्याला सुद्धा काही लागलं नव्हतं आणि त्याच्या बाईकला सुद्धा काही लागलं नव्हतं. करणने त्याला बाईक उचलायला हेल्प केली आणि मग आम्ही समोर पाहत होतो. एका दगडावरती 2 हिमालयन मरमट आम्हालाच बघत होते, जसं काही आम्हाला जज करत होते. जाऊया. रस्त्यात मध्ये मध्ये खड्डे होते, पण तरी ओव्हरऑल रस्ता खूपच छान होता आणि इतक्या रिमोट प्लेसला इतका छान सुंदर रस्ता, त्यामुळे आम्ही सुद्धा खूपच जास्त रायडिंग एन्जॉय करत होतो. इंटरकॉमच्या आजच्या गावात मजा येते तुझ्या. हे असे मित्रांसोबत असं आपण ग्रुप राईडला आणि इंटरकॉम जात असेल, अरे फुल मजा येते, फुल मजा. थोड्याच वेळात आमच्या या आजच्या राईडचा सगळ्यात ब्युटिफुल पार्ट आला. बर्फ बघा, बर्फ बघा. आणि खाली खाली तर बघून वाटत नाही भाई, माझी फाटी खाली बघताना. राईटने चालवा गाडी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फ दिसायला लागलं आणि आम्ही मुंबईची पोरं, बर्फ बघून आमची एक्साइटमेंट डायरेक्ट नेक्स्ट लेवलला गेली. पण जसं वर चढत होतो तशी थंडी पण वाढत होती आणि मी नेहमीप्रमाणे शहाणपणा केला होता. ग्लोव्हजमध्ये घालायचे इनर लायनर असतात ना, ते मी आणले होते पण ते घातलेच नव्हते, त्यामुळे माझे हात सुन्न पडायला लागले होते. बर्फ बघा. वाव यार वाव. बर्फ आणि बर्फाने नटलेला भाग हा मला खूप आवडतो. यावर्षी काश्मीरनंतर हा माझा आणि अदितीचा दुसरा बर्फाचा अनुभव होता, म्हणूनच आम्ही दोघेही खूप जास्त उत्सुक होतो आणि प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय करत होतो. खाली बघा, रस्ता बघा. अरे कुठे चाललोय म्हणजे अरे काय बोलूया, शब्द संपले माझ्याकडे बोलता बोलता. हे काय, या वर्षातला दुसऱ्यांदा बर्फ बघतोय मी. पहिला काश्मीरला गेलो होतो आम्ही तो, आणि हा आता लडाखमध्ये. अरे यार काय सीन आहे यार. आता हे फील होत आहे की खूप उंचावर आले आपण. पूर्ण पूर्ण व्हाईट दिसतंय. तर सनलाईट रिफ्लेक्ट होतं ना, डोळ्यात जातं ते. लोक तर आपले फोटो वगैरे काढतात. कॅमेरा बंद करायचं मनच करत नाही. पोहोचलो फायनली पोहोचलेलो आहे.
अरे यार आमचा मार्शल थांबला का नाही वरीला? वारीला पासवर आम्ही 2 मिनिट बाईक थांबवली. मी ठरवलं की आता इनर लाईनर घालूनच घेऊया. पण मी एवढा आळशी आहे ना की ते ग्लोव्ह ज्या टॅगने दोन्ही कनेक्टेड होते तो टॅगच मी कट नव्हता केला. मग काय, बाईकची चावी यूज केली, थोडी ताकद लावली आणि ते वेगळे केले आणि घालून घेतले. नाहीतर माझ्या हाताचं काय खरं नव्हतं. पुढे वाटेत एक हिमालयन मॉर्मोट मेलेला दिसला. बहुतेक गाडीच्या धडकेमुळे मेला असावा. एवढा क्यूट प्राणी रस्त्याच्या मध्ये मेलेला पाहून थोडं वाईट वाटलं. त्यामुळे या भागात कधी आलात ना तर थोडं केअरफुली गाडी चालवा. ते बिचारे प्राणी आपण त्यांच्या घरी आलोय, त्यामुळे आपणच काळजी घेणं अपेक्षित आहे. तर आता मगाशी आम्ही वारीला प्रवास क्रॉस केला, जिथे ॲक्च्युली आम्ही रेकॉर्ड नाही केलं. म्हणजे मी गोप्रोमध्ये रेकॉर्ड केलं, मी थांबलो नाही तिथे. थांबायला हवं होतं, फोटो काढायला हवा होता. मस्त बर्फ पडले होते तिकडे आणि एवढी ग्रीनरी वगैरे पण आहे ही साईडला. इथे ना हिमालयन मॅमर्स दिसतात आणि ते एवढे चिल असतात ना, मस्त बसून असतात. आणि आपण तिथे गेलो त्यांना जरी टच जरी केलं ना तिथे काय करत नाही, त्यांना फक्त खायला वगैरे काय द्यायचं नाही. रोडच्या साईडला होते, आम्हाला थांबायची इच्छा होती पण आम्ही नाही थांबलो आणि तिथून पुढे आलो. पुढे आल्यावरती पण रस्त्यामध्ये पण आम्हाला रोडच्या साईडला असे बसलेले वगैरे दिसलेले. एकतर बिचारा आम्हाला मेलेला पण दिसला, म्हणजे मे बी टायरच्या खाली आलेला, कुठल्यातरी गाडीच्या खाली आलेला तो. तर तिथून आता आम्ही पुढे आलो. हा एक जागा आहे, म्हणजे इथे रोडच्या साईडलाच आम्ही थांबलो आहे. थोडे फोटोज वगैरे काढू इथे आणि त्यानंतर पुढे जाऊ. इथून वरून आम्ही आलो आता. हा जो असा ते जे स्नो कॅप माउंटेन्स आहेत ना तिथे आम्ही होतो. तिथून खाली असा आता आलोय. तो वारीला पास होता. आता इथून खाली उतरणार, खालून पुन्हा वरती चढणार, जो की चांगला पास असेल. आणि मे बी चांगला पासला एवढी थंडी नसेल, इथे खूपच थंडी होती. सो या, हा मजा येते आतापर्यंत, एन्जॉय करतोय आम्ही. वारीला पासवरून खाली उतरताना एक सुंदर गाव लागलं. अगदी गोष्टीमध्ये आपण ऐकतो ना तसं. छोटी छोटी घरं, बाजूने वाहणारा ओढा आणि एवढं स्वच्छ पाणी की त्यात आकाश दिसत होतं. लहानपणी ड्रॉइंग क्लासमध्ये जेव्हा आपलं चित्र काढायला सांगायचे आणि आपण डोंगर, घर आणि नदी, ओढा असं काढायचो ना, एक्झॅक्टली तसं गाव होतं ते. एकदम फेरीटेल वाटतं, माहिती असं आपण वाटतं वरती किल्ला वाटतं, काहीतरी किल्ला असं पॅलेस दिसतं, पॅलेस किंवा किल्ला टाईपचं काहीतरी दिसतं. एकदम ते गोष्टींमधलं पाणी वाहतं, इतकं सुंदर. राईड पुढे कंटिन्यू झाली चांगला पासकडे. तोपर्यंत दुपार झाली होती आणि सूर्य डोक्यावर आला होता. आणि अशा उंच ठिकाणी सूर्य डोक्यावर आल्यावर जरा जास्त त्रास होतो. आता मी आणि करण इंटरकॉमवरती कनेक्टेड होतो आणि आमच्या गप्पा फुल ऑन चालू होत्या. आता ना गेल्यावरती एक काम करतो, इंटरकॉम ना इथे आरतीच्या याला कनेक्ट करतो. एक हेल्मेटला एक पडलाय ना, बिचारी बोर होत असेल रे. ठीक आहे, माझ्या मागे बोललो तिला, नाही बोलते. हा मग तेच, मग इंटरकॉम घेतो, तो वाला कनेक्ट करतो
म्हणजे कसे 6 जण होतील ना, तर कोणी असं लेफ्ट आउट नाही होणार, एकमेकाची गप्पा मारत असतील. अरे मी किती वेळ कनेक्टेड नव्हतो कोणाशी, असंच चालवते गाडी. आता मागे बोलू पण शकत नाही ना, हिला आवाजच जात नाही काय. कॅमेरामध्ये जेवढा वेळ बोलता आलं तेवढं बोललो. इथंच आहे मी, मागेच आहे तुमच्या. अरे सगळेच एका लाईन मध्ये दिसतात मला. चांगला पासजवळ आम्हाला मिलिटरीचा कॉन्वॉय भेटला आणि त्यासाठी आम्ही थांबलो. आम्ही त्यांना सलाम केला, त्यांनी पण हात हलवून आम्हाला रिस्पॉन्ड केलं. ती फिलिंग नेहमीच खास असते यार. छोटीशी वॉटर क्रॉसिंग. अरे या चप्पल ओले, शूज ओले झाले माझे. आता डोकं धरायला लागलं रे. चांगला दर्गा आला, चांगला पास आला. लिहिलं तिकडे चांगला पास, बोर्ड लिहिलेला तिकडे चांगला पास म्हणून. आरामात त्याला पास देऊ दे, तिला मध्ये नाही. असा गुलमर्गला बघितलेला, पण इथे खासियत आहे की आपण बाईकवर आलो. आणि फायनली आम्ही चांगला पास पोहोचलो. तर आता आम्ही आलो चांगला पास. इथे थांबलो थोडा वेळ, फोटो काढले. इथे हाईट आहे 17,688 फीट. इथे चांगला बाबांचा, इथे हे काय म्हणाला दर्गा मंदिर, ते म्हणजे आपण तर आम्ही नाही चाललो, थोड्या वेळ थांबलो. श्वास फुलतो इकडे, डोकं पण धरलं आहे थोडंफार. तो आता इथे फोटो वगैरे काढून झाले, आमचे ग्रुपचे फोटो, पर्सनल फोटो वगैरे पण काढून झाले. आता निघू इथून. चांगला पासवरून निघताना माझी हालत काही चांगली नव्हती. डोकं खूपच धरलं होतं आणि श्वास पण फुलला होता. आम्ही आदल्या दिवशी खारदुंगला पासवरून आलो होतो, जो की चांगला पासपेक्षा पण उंचावरती आहे. पण तरीही मला इथे जास्त त्रास झाला होता आणि मनात एकच विचार होता की कधी खाली उतरतोय. चला भाई, चला खाली चला. जरा मी काय बोलायच्या मनस्थितीत नाही. अरे दूर, अरे भाई सगळा काळा काळा दूर आला तोंडावरती. पुढे एक मोठा पार्ट मी शूटच नाही केला, कारण डोकं खूपच जास्त दुखायला लागलं आणि मला काहीच सुचत नव्हतं. आम्ही जेवणासाठी एका रेस्टॉरंटला ब्रेक घेतला. तिथे मी डोकं टेकवून जरा वेळ पडलो. जेवण वगैरे ऑर्डर केलं सर्वांनी, पण मी काही खाल्लं नाही. मला अजिबात खायची इच्छा नव्हती होत. आणि त्याचवेळी आमच्यासोबत अजून एक ट्रॅजेडी झाली. आपला मित्र गट्टू आठवतोय ना, त्याची हालत खूपच बिघडली. आम्ही मार्शल आणि आमच्या बॅकअप व्हेकलवाल्याला सांगितलं की त्याला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. इथे आसपास कुठे डॉक्टर असतील तिकडे घेऊन चल. तो म्हणाला इथे आसपास तर डॉक्टर कुठे नाही आहेत, आपण मेडिकल बघूया आणि मेडिकलमधून मेडिसिन घेऊया. पण मग त्याची हालत बघून आम्ही ठाम होतो की त्याला डॉक्टरच पाहिजे. तेवढ्यात मग बॅकअप व्हेकलवाला बोलला की ठीक आहे, एक काम करतो, मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो.
तुम्ही बाईकवाले पँगॉंगकडे निघा. अदिती मला म्हणाली की मी त्यांच्यासोबत बॅकअप व्हेकलमधून जाते जर हेल्प लागली तर, आणि ती सुद्धा सकाळपासून बाईकवर बसली होती तर मला वाटलं की ती दमली असेल. तर मी पण म्हटलं ठीक आहे तू बॅकअप व्हेकलमधून जा. तर आमचा मेकॅनिक सुशांतसोबत बाईकवरती आला आणि करण माझ्यासोबत बाईकवरती आला आणि आम्ही पुढे निघालो. मध्ये एका पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आणि फन फॅक्ट, हा पेट्रोल पंप आहे वर्ल्ड सेकंड हायेस्ट रिटेल आउटलेट. त्याची उंची होती 12,933 फीट. पुढे थोडा मोकळा रस्ता लागला. करणला बाईक चालवायची मजा घ्यायची होती म्हणून मी त्याला बाईक दिली आणि स्वतः थोडा वेळ पिलियन बसलो. तर आता आम्ही पँगॉंगच्या रस्त्यावरतीच आहोत. इथे हा लँडस्केप बघा, सही ना. थोडा थांबलो इथे फोटो काढण्यासाठी. आणि हा समोरचा कॅफे, हा कॅफे हिमांक, हा पाहिला असेल तुम्ही बऱ्याचशा इंस्टाच्या रीलवरती, बरंच फेमस आहे. मी एखाद रील पाहिली आहे वाटतं, मला तर रोहित म्हणत होता की फेमस आहे भरपूर, इंस्टावरती भरपूर सारे व्हिडिओज दिसतात त्याच्या. सो येस, आता जस्ट फोटो वगैरे काढू इथे, त्यानंतर निघू. आता आम्ही पँगॉंग लेकला पोहोचलो आणि पँगॉंग लेकच्या सुरुवातीलाच महाराजांचा एक पुतळा दिसतो जो की मराठा रेजिमेंटने लावला आहे. तिकडे आम्ही थोडा वेळ थांबलो, महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. हेलो, आपका नाम क्या है? क्या नाम है? हां, जे मला कळत नाही. तर आता आम्ही पँगॉंग लेकवर पोहोचलो आहे. आमच्या जो आमचा स्टे आहे आजचा तिथे, आणि मस्त जागा आहे. म्हणजे हे समोरचे हे जे कॉटेजेस ना ते आहेत आमचे, हे 1, 2, 3, 4 म्हणजे 103, 104, 105 आणि 106 जे समोरचे लेकचे आहेत ना ते. आणि आमच्या इथे प्रत्येकाच्या रूममधून समोर लेक दिसते. सो मजा येणार आहे. ह्या समोर बाईक्स लावलेल्या आहेत. उद्या प्लॅन आहे हानलेचा. आता जस्ट आम्हाला आमच्या मार्शलने सांगितलं की उद्या जरा लवकर उद्याचा टाईम तो नंतर सांगेल, पण उद्या काही नवीन अजून दुसरे रायडर्स आम्हाला जॉईन करणार आहेत. उद्या आम्ही हानले जाणार आहे. दाखवला ना तेच त्या व्हिडिओ चालू केला. हा व्ह्यू बघा. मगाशी व्हायरस गायब आहे. हां, मगाशी आम्ही जे महाराजांचा तिथे आपला पुतळा आहे जो मराठा रेजिमेंटने बनवलेला आहे तिथे होतो. तिथे थोडीफार व्हिडिओ काढली, जास्त वेळ थांबलो नाही. थोडीशी एक ट्रॅजेडी झाली आमच्यासोबत, जे की पुढे एक्सप्लेन करतो नंतर. रात्री आम्ही बसू तेव्हा एक्सप्लेन करू काय झालं एक्झॅक्टली ते. बट आम्ही लोक पुढे आलो, बॅकअप व्हेकल मागे थांबली त्याच गोष्टीमुळे. तर ते लोक येत आहेत आता. माझी बायको पण तिकडेच आहे आणि आमचं सामान पण तिकडेच आहे. सो आम्ही लोक जस्ट तिकडे आलो आहे, फ्रेश होऊ, तोंड धुऊ आणि खाली जाऊ फोटो काढायला. कारण नंतर मॉर्निंगला आम्हाला वेळ मिळेल की नाही ना आम्हाला आयडिया नाही आहे. सो आता फोटो काढून घेऊ, तुम्हाला रूम दाखवतो. तर ही लेक, हे आमच्या बाईक्स आणि हे आमचे कॉटेजेस. सो मोस्टली मी 104मध्ये राहणार आहे, मी आणि अदिती. हा आहे बेड. इथून पुढे आलो की हा आहे वॉशरूम. हा तोंड धुतो इकडे. मस्त क्लीन आहे ना रे. आणि समोरच लेक दिसते. सो सकाळी आणि रात्री मजबूत थंडी लागणार आहे ह्याची आम्हाला आयडिया आहे. सो लेट्स सी. तर आता आम्ही पँगॉंग लेकच्या इकडे आलो आहे. वॉक करता आलो. ॲक्च्युली बाईक आणणार होतो इथे खाली आणि येत पण असेल मी बाईक, बट आता काय
होणारच आहे, म्हणजे सनसेट होणारच आहे. सो आम्ही चालत वॉक करत चालू. इथे हे असे 3 इडियट्स, ॲक्च्युली 3 इडियट्समुळे ही लेक फेमस आहेत ना. तर इथे ती जी करीना स्कूटर घेऊन येते ना, ती स्कूटर तशा टाईपचं स्कूटर आणि बजाज चेतक आणि ते 3 सीट्स असतात तिथे फोटो काढतात. म्हणजे जनरली ते वाला सेटअप खूप सारे इकडे आहेत. ते काय चार्जेस असतील ते चार्जेस देऊन तुम्ही फोटो काढू शकता वगैरे अशा टाईपचा. आम्ही तर जनरली इकडे जस्ट फोटो काढतोय. आमचा अर्धा ग्रुप अजून इथून इथे पोहोचला नाही अजून. आदिती पण अजून पोहोचली नाही आहे इकडे. आता ती जर आली आता थोड्या वेळात तर आम्ही येऊन इथे फोटो काढूया. तर मग सनसेटचा उद्या मॉर्निंगला येऊन फोटो काढू. तसंही आमच्याकडे आता कपडे काहीच नाही आहेत, सगळ्या बॅकअप व्हेकलमध्ये कपडे आहेत. त्यामुळे काही ऑप्शनसुद्धा नाही आहे आमच्याकडे. जे आहेत, जे घातलेले रायडिंगसाठी कपडे त्याच्यावरतीच आम्ही फिरतोय आणि त्यावरतीच हे करतोय. पण इकडे थंडी मजबूत आहे यार, एवढी कडक थंडी लागते ना. म्हणजे थंडीपेक्षा जास्त ना वारा लागतो ना, त्यामुळे डेंजर हालत आहे. हे बघा ह्याची हालत बघा, -5चं जॅकेट घालून बसलाय भाई. डिकॅथलॉनचं प्रोडक्ट फुल्ली रेकमेंड करणार. हे -5चं जॅकेट आहे, सेलमध्ये मिळत असेल तर घ्या, त्याचं चोरून घ्या पण घ्या. आता त्याचं मी चोरणार आहे. ए बाई चल ना. आता 7 वाजलेत. आम्ही आमची ब्रीफिंग झाली, उद्याचा प्लॅन वगैरे एक्सप्लेन केला, चहा कॉफी वगैरे घेऊन झाली आमची. आम्ही काही मॅगी ऑर्डर केलेत, खाऊन घेतो. आणि रात्रीचं टेम्परेचर आज -1 पर्यंत जाणार आहे. सो आम्ही त्या अकॉर्डिंग दाखव जरा ह्याच्यामध्ये. आता 5 डिग्री आहे आणि रात्री -1 पर्यंत जाणार आहे. म्हणजे सकाळी आम्हाला जे 6 वाजता उठायचं ना तेव्हा -1 टेम्परेचर असणार आहे. सो हां, ते अपडेट होत राहतं ना, तर ते कमी पण होऊ शकतं. सो मजा येणार आहे. आम्हाला सांगितलं आंघोळ करू नका. जेव्हा आदिती आणि बाकी सगळे पँगॉंगला पोहोचले तेव्हा त्यांनी आम्हाला पूर्ण किस्सा सांगितला. तुम्हाला थोडक्यात सांगतो. गट्टूला अक्यूट माउंटन सिकनेस म्हणजे AMS डेंजर लेवलला हिट झाला होता. त्याची ऑक्सिजन लेवल खूपच कमी झाली होती आणि सगळ्यात सिरियस गोष्ट म्हणजे त्याच्या लंग्समध्ये पाणी भरायला लागलं होतं. त्याला तिथेच एक रात्र ट्रीटमेंटसाठी ठेवलं. एन्डेवर लडाखच्या टीमने खूप छान मदत केली. त्यांचा मॅनेजर स्वतः आला आणि दुसऱ्या दिवशी गट्टूला घेऊन लेहला परत गेला. लेहला गेल्यावरती गट्टू पुन्हा 1 दिवस तिथल्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्यानंतर पुढच्या 2 दिवसात तो पूर्ण बरा झाला आणि ट्रिपच्या शेवटी आम्हाला पुन्हा भेटला. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट आम्हाला खूप शिकवून गेली. लडाख सुंदर आहे पण तो तितकाच अनफॉरगिव्हिंग सुद्धा आहे. इथे व्ह्यूज अमेझिंग आहेत पण बॉडी लिमिट विसरल्या तर नेचर रिमाइंड करून देतो. खूप शांतपणे पण ठामपणे. गट्टूची तब्येत बिघडली तेव्हा समजलं राईड फक्त बाईकवर नाही होत, ती एकमेकांच्या भरोशावर होते. त्या दिवशी आम्ही पास केला होता पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांची काळजी घ्यायला शिकलो होतो. आणि कदाचित हीच खरी राईड होती